भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. भाऊ, आजची मनोज जरांगेंची जी जालनामध्ये सभा झाली ती बघितलीत का? काय भावना आहेत? नाही, आज मी ते टी व्हीवरती पाहिलं आणि अतिशय उत्स्फूर्तपणे म्हणजे विशेषतः मराठा समाजातला जो तरुण वर्ग आहे आणि त्याचबरोबर महिला वर्ग याची उपस्थिती मला मोठ्या संख्येनं जाणवली. आणि मला असं वाटतं की आता राज्य सरकार पण सकारात्मक आहेच मराठ्यांना आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये. तर ह्याचा आता फार वेळ न लावता राज्य सरकारने या संदर्भामध्ये भूमिका घेतलेलीच आहे, परंतु अधिक तातडीनं या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पुढची वाटचाल करावी. कारण आता हा एक मोठा उद्रेक विशेष करून तरुण वर्गांच्या मध्ये आम्हाला पाहायला मिळतो आहे. आणि मराठा समाजाचं असं आहे की म्हणजे मी मराठा समाजाचा आहे म्हणून बोलतो अशातला काही भाग नाही, पण मराठा समाजानं गेल्या 70 वर्षामध्ये सगळ्याच समाजाला आरक्षण देण्यामध्ये ह्या समाजानं पुढाकारच घेतलेला आहे. हा समाज कधी मागं राहिला ना दुसरं आरक्षण देण्यामध्ये. म्हणजे ज्यावेळेस सगळ्यांना आरक्षण देऊन झालं आता त्यावेळेस हा समाज दुसरं कोणाचंही आरक्षण काढून मागत नाही. तर ह्या समाजातला जो गरीब वर्ग आहे त्या गरीब वर्गाला आरक्षण मिळावं आणि मला असं वाटतं लोकशाहीमध्ये ही योग्य मागणी आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस असतील किंवा आता अजितदादा असतील हे सरकारमध्ये आहेत, त्यांनी ह्या प्रश्नामध्ये आणि जी समिती गठीत केलेली आहे मंत्र्यांची ग्रुप ऑफ कमिटी ते आणि जे काय रिव्ह्यू पिटिशन फाईल केलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये, मला वाटतं त्या बाबतीमध्ये तातडीनं त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. कारण आता सरकारने सुद्धा म्हणजे ह्या आंदोलन भविष्यामध्ये चिघळणार नाही किंवा हे चिघळता कामा नाही. कारण शेवटी शांतता भंग होतो, नाही म्हणलं तरी मग त्यांना वेड्यावेगळ्या गोष्टी होतात, कायद्याचे प्रश्न निर्माण होतात, समाजामध्ये तेढ निर्माण होते. महाराष्ट्र ही तसं पाहिलं तर एक संतांची भूमी आहे आणि म्हणून लोकशाही मार्गानं प्रत्येकाला अधिकार आहे आपापल्या समाजासाठी मागायला. आणि मला असं वाटतं की दुसऱ्याचं कोणाचं न मागता सगळ्याला आम्ही दिलेलं आहे. आता आम्हाला तुम्ही आरक्षणामध्ये सहभाग करून घ्या, हीच भूमिका मला असं वाटतं आमची पण आहे, जरांगे पाटलांची पण आहे आणि जे काही कोणी त्याच्यामध्ये असतील तर सगळ्यांचीच आहे. आणि मला वाटतं ह्या मागणीला सगळ्याच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे, ह्याला कुणाचाच विरोध नाही. मग विलंब लागू नये एवढीच आमची भूमिका आहे. 10 दिवसात आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली. जर काही नाही झालं तर पुढची जबाबदारी राज्य सरकारची असेल. कसं बघता याकडं, तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, मध्यंतरी मी मुख्यमंत्र्यांना पण भेटलो मागच्या एक 8 दिवसापूर्वी. उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांची पण माझी भेट झाली आणि मी त्यांच्या पण कानी ही गोष्ट घातली. त्यांना पण ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, त्यामुळे त्यांची पण तातडीनं हालचाल चालू आहे की कसं लवकरात लवकर आपल्याला हे आरक्षण त्यांना देता येईल. फक्त एकच त्याच्यामध्ये आहे की आरक्षण देताना ते आरक्षण टिकलं पाहिजे. ते आरक्षण पुढं न्यायालयामध्ये सुद्धा त्याच्याबद्दलचा कुठल्या प्रकारचं ॲडवर्स डिसिजन्स होऊ नये एवढी काळजी घेऊन सरकार पावलं टाकते. पण आमची पण सरकारला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की तातडीनं या आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घ्यावा. आपले स्थानिक प्रश्नांकडे येऊयात. 2 दिवसापूर्वी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी आपल्या कर्मयोगी आणि निराभिमा सहकारी साखर कारखान्यावरती शेतकऱ्यांची दराबाबत फसवणूक केल्याचा आरोप केला होता. याबाबत आम्ही ती मुलाखत पाहिली, मी ऐकली सुद्धा सगळं. ते रायते आमचे मित्रच आहेत, ठीक आहे, ते त्यांच्या संघटनेची भूमिका त्यांनी मांडली असेल. पण एकंदरीत त्यांनी जे काही शब्द उच्चारले की आम्ही फसवणूक केली, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधी कोणाची फसवणूक केलेली नाही. आज आमची 4थी पिढी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, सहकारामध्ये आम्ही काम करतो आहे. कुठलाही सहकारातला व्यवसाय चालवताना कमी जास्तपणा होतो, शेवटी हा व्यवसाय आहे. सहकारी चळवळ, कारखानदारी म्हणजे एक व्यवसाय आहे, परंतु फसवणूक केली असा काही भाग नाही. आता दराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आमच्या दोन्ही कारखान्याची रिकव्हरी ही 10% आहे. आता 10% रिकव्हरी का आली? 10% रिकव्हरीला शेवटी FRPवरच दर ठरतो. FRP म्हणजे काय? ऊसाचा दर ठरवण्यासाठी केलेलं एक मानदंड आहे आणि त्याला आपण FRP म्हणतो. FRP ही साखरेच्या विक्रीवर अवलंबून नसती, तर FRP ही साखरेच्या रिकव्हरीवरती अवलंबून आहे. विक्री आणि रिकव्हरी ह्यातला फरक मला वाटतो पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे. रिकव्हरी जर 10.25 असेल तर त्याची FRPची रक्कम एवढी, आणि मग जशी वाढेल तशी FRPची रक्कम वाढते. आता आमच्या दोन्ही कारखान्यांची FRP ही साधारणतः 2300 रुपयाच्या आसपास बसती 10% रिकव्हरीच्या प्रमाणामध्ये. आम्ही जवळजवळ 2500 रुपये शेतकऱ्यांना दर
द्यायचा निर्णय आम्ही केलेला आहे. 2300 रुपये दिलेले आहेत. 4-8 दिवसामध्ये 200 रुपये आम्ही त्यांच्या खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत. त्यामुळं आमची रिकव्हरी कमी काय येते तर ती कारणं पण शोधली पाहिजे. ती काय मॅनेजमेंटचा दोष आहे असं म्हणत नाही मी, किंवा मी कोणाचा दोष आहे असं म्हणत नाही. पण आमच्या ह्या 2 कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये 86-032चा जो चांगल्या रिकव्हरीचा ऊस आहे तो खाजगीला जातो. त्यानंतर 434 नावाची जी व्हरायटी VSIने प्रकाशित केली त्याची रिकव्हरी 8% असते, ते खाजगीवाले कोणी घेत नाहीत. आता शेतकऱ्यांनी तो ऊस लावला आहे आमच्या सभासद, त्याला वाऱ्यावर सोडायचं का आता त्या ऊसामध्ये रिकव्हरी 8% आहे, त्याला आम्ही 10.25% दर देतो आहे. तोही ऊस आम्ही गाळायचा. त्यानंतर जळलेला ऊस असेल, पेटलेला ऊस असेल, किंवा खोडवा असेल, किंवा निडवा असेल, किंवा पाण्याअभावी जळलेला ऊस असेल, हे ऊस खाजगीवाले नेत नाहीत. हे ऊस सभासद मानल्यानंतर सहकारी साखर कारखान्याला न्यावं लागतात. गेल्या 2 वर्षापूर्वी शेटपळ तलावामध्ये पाणी नव्हतं आणि 11 गावामध्ये 80,000 टन ऊस 11 गावामध्ये हा 6% रिकव्हरीचा ऊस होता. शेवटी तो आम्ही गाळला. तो ऊस गाळल्यानंतर कारखान्याला, पर्यायानं शेतकऱ्यांना, पर्यायानं मॅनेजमेंटला 6 कोटी रुपयाचा तोटा झाला. असे ज्या घटना घडतात. आणि बाकीच्या ठिकाणी कसं आहे 265 हा 14, 15, 16 महिन्यामध्ये गाळला जातो. सोमेश्वरचा दर एवढा जास्त काय, सोमेश्वरची रिकव्हरी 11.25 आहे, माळेगावची रिकव्हरी 11.5 आहे. कारण तिथं 16 महिने 17 महिने शेतकरी थांबतो ऊसाच्या तोडीसाठी. परिपूर्ण झाल्यानंतर ब्रिक्स प्युरिटी बघितल्यानंतर मग ऊस त्याला तोड दिली जाते. आमच्या ह्या 2 कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये काय झालेलं आहे की जो चांगला ऊस असतो तो बाहेर जातो, जो खराब ऊस आहे तो आम्हाला गाळावा लागतो पर्यायनं, कारण सभासद आहेत ते. सहकारला असं नाही म्हणता येत नाही. आता एक उदाहरण सांगा, कोणाचा ऊस पेटला असेल समजा शॉर्ट सर्किट झाल्यामुळं, कोण बाहेरचा कारखाना ऊस नेतं का? ते कुणी नेत नाही, कारण त्यात 4% रिकव्हरी असते. पण त्याला असं म्हणू शकत नाही की तुझ्या ऊसात 4% रिकव्हरी आहे, तुला आम्ही 10.5%चा दर का द्यायचा. तर अशा गोष्टी आहेत त्या समजून घेण्याची गरज आहे. अहवाल सगळेच आहेत आमचे. आज कर्मयोगी कारखाना 35 वर्ष झालं काम करतो आहे. निराभीमा कारखाना 24 वर्ष झालं काम करतो आहे. ह्या 2 कारखान्यामुळं या इंदापूर तालुक्याचं अर्थकारण, या 2 कारखान्यामुळं शैक्षणिक प्रगती, ह्या 2 कारखान्यामुळं आज 1,500पेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहेत. आज त्यांचे पगार, त्यांना वेज बोर्ड, परमनंट, हंगामी, कारखाने 4 महिने चालतात, आम्ही 13 महिन्याचा पगार देतो विथ बोनस. हे सगळं जे घडतं आहे, आज 700-800 वाहनवाले आहेत. म्हणजे जवळजवळ नाही म्हणलं तरी 70,000 ते 75,000 लोकांचा संसार प्रपंच या सहकार्यातल्या कारखान्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून कारखाने हल्ली शेवटी हा व्यवसाय आहे. आता यावर्षी दुष्काळ आहे, यावर्षी 30% ऊसाचं उत्पादन कमी आहे, पर्यायानं कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये मार खाणार आहे. पुढच्या वर्षी तर लोक लागणीच करायला तयार नाहीत. आता सांगतो पर्याय पिकाकडे शेतकरी वळायला लागला आहे आता. मग ही भांडवली गुंतवणूक, एकंदरीत इथेनॉल, कोजनरेशन, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास जर केला तर मला असं वाटतं की, आणि आम्ही काय जनरल मिटिंगपुरतं आम्ही कधी विषय ठेवत नाही. आमच्या दोन्ही कारखान्यामध्ये पहिल्यापासूनची पद्धत आहे, कुणी येऊ शकतं, कुणी माहिती मागू शकतं, आम्ही माहिती द्यायला तयार आहे. आणि आमचे जे दर असतात, आम्हाला काय उद्या आमची जर रिकव्हरी 11.5 राहिली तर आम्ही पण 3,000 पुढे दर देऊ शकतो. असं काही नाही. 1% रिकव्हरी वाढली तर 400 रुपये वाढतात, साधे गणित आहे. कारण 37 रुपये साखरेचा दर चालला आहे, 1% म्हणलं तर 370 रुपये होतात. मग त्याचं बॅगॅस आणि कोजन हिशोब केला तर 400 रुपये. 1% रिकव्हरी वाढली तर 400 रुपये वाढतात. आणि म्हणून आता आम्ही पण आता ह्या वर्षी लोक ज्या आमची तुलना इतर कारखान्यांशी करतात, साहजिक आहे. शेवटी शेतकरी काय म्हणणार आहे, आम्हाला दर पाहिजे. आम्ही पण शेतकऱ्यासाठीच काम करतो इथं. ही काय आमची प्रायव्हेट इंडस्ट्री नाही किंवा आम्ही काय हे जे मालक नाही, मालक शेतकरी आहेत. आम्हाला निवडून दिले 5 वर्षाकरता आम्ही काम करू. आणि काम करतानासुद्धा आमचं हित शेतकऱ्यांचं डोळ्यासमोर ठेवून करतो, कामगारांचं डोळ्यासमोर ठेवून करतो. आज हे कारखाने एका सीझनमध्ये 600 कोटी रुपये देतात. 2 कारखाने, 350 कोटीचा टर्नओव्हर आमचा कर्मयोगीचा आहे, 250 कोटीचा टर्नओव्हर निराभीमाचा आहे. हे 600 कोटी रुपये कारखान्याचं बिल निघाले तर अगदी पान टपरीवाल्यापासून किराणा दुकानापासून सगळ्याचा व्यवहार चालू असतो. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने आहे. आणि उगाच ह्याच्याबद्दल एक गैरसमज पसरवू नये. आता ज्या कारखान्याची रिकव्हरी 12.25 आहे ते 3400 रुपये दर देतील ना. त्यामुळं साखरेचा ऊसाचा दर हा रिकव्हरीवरती अवलंबून आहे.
आणि आम्ही आता ह्या वर्षी ब्रिक्स प्युरिटी वगैरे सगळं बघून आम्ही देणार. इतर कारखान्याच्या बरोबरीने आमचे पण दर राहणार. आता आमच्या आर्थिक अडचणी होत्या, शेवटी वर्किंग कॅपिटल ज्याला खेळतं भांडवल म्हणतो आपण, ते येतात. आम्हाला केंद्र सरकारने मदत केली, राज्य सरकारने मदत केली, NCDCने मदत केली, NCDCमधून पैसे उपलब्ध करून दिले आणि अर्ध ते कर्ज आहे, आम्हाला ते फेडायचं आहे, पण कमी व्याजाचं आहे आणि 10 वर्षाची परतफेड आहे. तर ते आम्ही करू आणि व्यवस्थितपणानं हे काढू. शेतकऱ्यांनाही माझं आव्हान असं आहे की शेवटी सहकारातला कारखाना आपला आहे आणि भविष्यातले सहकार्यातले कारखाने टिकले तर शेतकऱ्याला काहीतरी म्हणजे ऊसाची शेती करण्यामध्ये एक स्थान प्राप्त होईल. जर सहकार्यातले कारखाने जर भविष्यामध्ये जर नाही टिकले तर उद्या भविष्यात काय होईल हे मी आज सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून चांगला रिकव्हरी कारखान्याच्या धोरणाप्रमाणे सगळ्यांनी करावं आणि काही चुकलं असेल तर कोणी आम्हाला सुझाव द्यावेत. रायते पण आमचेच आहेत, असे अनेक लोक आम्हाला फोनवर बोलतात, भेटतात. असं काही कोणी टीका केली म्हणून आम्ही कधीही करत नाही, पण गैरसमज नसावा आणि ह्याच्यामध्ये कोण कोणाला फसवते, फसवण्याचं कारणच नाही काय, पण कारण नसताना हे फसवलं आम्हाला अशी काही वस्तुस्थिती त्याच्यामध्ये नाही आहे. जे आहे ते सगळं अहवालामध्ये असतं. अहवालाच्या बाबतीतसुद्धा वाचन करायचं असेल तर 12 महिने कधी पण कोणी येऊ शकतं. ठीक आहे, जनरल मीटिंग होऊन गेली म्हणजे काय कोणी बोलू अशातला भाग नाही. कुणी पण येऊ शकतं आणि चर्चा करू शकतं. फक्त त्याचा इंटेन्शन सहकार्यातल्या संस्था चालवण्याचा असला पाहिजे आणि सहकार टिकवण्याचा असला पाहिजे. एक दुसरा प्रश्न असा आहे की त्यांची मागणी आता आहे की आम्हाला 800 रुपये अधिकचे द्यावेत, म्हणजे 2300 दिलाय प्लस 800 रुपये द्यावेत. तुम्ही 200 द्यायची मान्य केले तर त्यांना काय सांगू इच्छिता? नाही, ते मागणी काय, आम्हालाही वाटतं शेतकऱ्यांना 3000 रुपये दर द्यावा, आम्हालाही वाटतं 3400 रुपये दर द्यावा, पण शेवटी ऊसाचा दर हा रिकव्हरीवरती अवलंबून असतो. ऊसाचा दर शेवटी हा साखर आयुक्त फायनल करतात. मला जरी काय वाटलं, समजा मलाही वाटतं की आपण 3400 रुपये दर द्यावा, कोणाला नको वाटतं. माझा पण ऊस जातो ना कारखान्याला. असं आहे काय की आमचा ऊसच जात नाही कारखान्याला. आता राहते तर काय आमच्या कारखान्याचे सभासद नाहीत न ते आमच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पण नाहीत, पण तरी त्यांना आमच्या कारखान्याबद्दल चिंता असल्यामुळे मला बरं वाटलं बाबा. म्हणजे त्यांच्या शेजारी 1-1.5 किलोमीटर एक कारखाना, त्याची चिंता त्यांना नाही, पण आमची चिंता आहे त्यांना. बरं झालं उलटं, आमची कोणतरी चिंता कार्यक्षेत्राच्या बाहेरची सुद्धा माणसं करतात, ही चांगली गोष्ट आहे. तर ऊसाच्या दराच्या बाबतीमध्ये शेवटी रिकव्हरी आणि येणारं उत्पन्न, होणारा खर्च, तोडणी वाहतुकीचा खर्च, त्याच्यानंतर कोजनमधनं मिळणारे पैसे, त्याच्यानंतर इथेनॉलमधनं मिळणारे पैसे, साखर विक्रीमधनं मिळणारे पैसे, आणि ज्या दिवशीपासून सरकारने 3100 रुपये MSP केली त्याच्याखाली कोणी साखर विकू शकत नाही आणि कोणी विकलेली पण नाही आहे. शेतकरी संघटनेचा आरोप आहे की तुम्ही साखर कमीने विकली 3100 पेक्षा. नाही, त्यांनी दाखवा सिद्ध करावं. त्यांनी त्या आरोपाला काय अर्थ नाही. साखर मुळातच 3100 रुपयाच्या खाली येत नाही, कारण त्याला इसेन्शियल कमोडिटीचा कायदा आहे. आता संघटनेला बी हा कायदा काढला पाहिजे सांगतो. हा कायदा आहे, त्यामुळं कुणीही त्याच्याखाली साखर विकू शकत नाही. हिंदुस्थानामध्ये कोणी विकू शकत नाही त्याच्या किमतीच्या खाली, आणि त्याच्याखाली दर पण नाही, त्याच्यावर दर आहेत सांगतो. त्यामुळं जर दर वर असतील तर खाली कमी किमती विकायची कारणच नाही काय. आणि ते टेंडर असतं, दर महिन्याला कोटा येतो, रिलीज मेकॅनिझम आहे, ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मॉनिटरिंग करतं, साखर आयुक्त कार्यालय मॉनिटर करतं. महिन्याचा आलेला कोटा साखरेचा आहे तेवढाच विकावा लागतो आपल्याला. आता आम्हाला 36,000 क्विंटलचा कोटा आला आहे साखरेचा. आता काल आमचं टेंडर आम्ही ओपन केलं होतं, तर आम्हाला 3685 रुपये दर आला आहे. आम्ही अजून दिला नाही. आता सोमवारी आम्ही टेंडर ठेवलेलं आहे. असं नाही की आणि त्याला सिस्टीम आहे, त्याला मला काय वाटतं म्हणून होऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्यात काय अर्थ नाही. दुसरी गोष्ट अशी की आपल्या कारखान्याबाबत सातत्याने एक तक्रार केली जाते की ऊस बिल वेळेवरती होत नाही पाठीमागच्या काळात. त्याची नेमकं कारणं काय आहेत? कोण अडचणीत आणत होतं? चांगला प्रश्न विचारला आता. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत मला थोडं आर्थिक विश्लेषण करण्याची गरज आहे, कारण हा कारखान्याचा विषय हा जे ऊस घालतात त्याच्यापेक्षा जे ऊस घालत नाहीत त्यांच्या दृष्टीने फार चर्चेचा असतो सांगतो तुम्हाला. हा म्हणजे दुसरीकडे ऊस घालतात लोक, पण चर्चा मात्र कर्मयोगीची सगळ्यात फ्रंटला असते. चांगली गोष्ट आहे, कारण तिथं मी चेअरमन असल्यामुळं कदाचित असू शकतं. एक लक्षात ठेवा, आमच्या कारखान्याची स्थावर मालमत्ता ही 650 कोटी रुपयाची आहे. आमचे 258 कोटी 258 एकर क्षेत्र हे आमचं कारखान्याचं आहे, आणि ते भाऊंच्या काळामध्ये जमीन घेतलेले. आज त्याचं व्हॅल्युएशन केलं, प्लॅनचं व्हॅल्युएशन केलं तर 648 कोटी रुपयाची आमची ॲसेट आहे. कर्ज किती आहे आमच्यावर कर्ज फक्त 130 कोटी रुपयाचं कर्ज आहे. बॅलन्स शीटमध्ये बघू शकता आपण अहवालात. आमचा प्रॉब्लेम काय झाला की आमची बऱ्याच वेळा
एक कोंडी करण्याचा प्रयत्न करतात काही लोक. एक का तर साखर कारखाना आणि समजा मी कधी विधानसभा लढवतो किंवा काय, हे एकमेकाचं समीकरण जुळण्याचा प्रयत्न असतो. कारण आणि मग आम्हाला नाही म्हणलं तरी खेळतं भांडवल आम्हाला कमी पडतं. आमचा प्रॉब्लेम फक्त खेळत्या भांडवलाचा आहे. आता सुदैवानं म्हणून आमची बिलं द्यायला विलंब झाला. आज आम्ही PDCC बँकेचं, मी आज सांगतो तुम्हाला, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं काल आमचं प्लेजचं कर्जसुद्धा नील झालं. काल आम्ही त्यांचे 170 कोटी रुपये कर्ज घेतलं होतं प्लेजला, सॉरी 120 कोटी, ते नील झालं होतं. काय थोड्या अडचणी काही प्रमाणामध्ये कुठं कुठं केल्या जातात हे सगळ्यालाच माहिती आहे. हे कोण करतंय, तुम्ही नाव बघितलं? हे जे आता कोणी असतील आजूबाजूचे किंवा कोणाला कदाचित हर्षवर्धन पाटलाची उद्याची विधानसभा अडचणीत यावी, हर्षवर्धन पाटलाला उद्याच्याला आम्ही कोंडीत कसं पकडू. आता काही लोकांना प्रश्न पडला आहे, आता ह्यांना आपण कोणत्या गोष्टीत टार्गेट करायचं. पैसे तर आले आम्हाला, आता 150 कोटी रुपये मिळाले. आता आमची अडचण संपली. आता आमचा वर्किंग कॅपिटलचा जो विषय आहे, हा वर्किंग कॅपिटलचा विषय आमचा पूर्णपणे हा आता संपलेला आहे. त्यामुळं आता ह्याच्यात कुठल्या अडचणीची काही कारण नाही. आल्या अडचणी आम्हाला, काही हितशत्रू असतील, काही गुप्तशत्रू असतील, काही लोक प्रकट होत नाहीत, पण आतून बऱ्याचशा ठिकाणी केलं जातं आणि तीच माणसं विरोध करायला पुढे येतात. सांगतो हा. तर मला असं वाटतं की हे आता आमचा मधल्या काळामध्ये आम्ही 8-9 महिने एवढे प्रयत्न केले आणि शेवटी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा साहेब आणि पूर्वी राष्ट्रवादी सरकारमध्ये येण्याच्या अगोदर 2014 ते 19 नाही, आत्ता हे अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे 2019 ती आत्ता आली 2 जुलैला. त्याच्या अगोदर सरकार आमचंच होतं ना, 2 पक्षाचं. तर त्या सरकारमध्ये अडचणीत सापडलेल्या साखर कारखान्यांसाठी अमित शहा साहेबांनी धाडसी निर्णय घेतला आणि त्यांनी आम्हाला रोटेड थ्रू स्टेट गव्हर्नमेंट अशा जवळजवळ 550 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या एक 6-7 साखर कारखान्यांना दिले. त्यामुळे आता आमची वर्किंग कॅपिटलमधला खेळते भांडवलाची जी आमची जी तूट होती किंवा गॅप होता, तो गॅप आमचा आता संपला. आता हा गॅप का निर्माण झाला ह्याची पण चर्चा होणं आवश्यक आहे. हा गॅप यासाठी निर्माण झाला की 5 वर्षापूर्वी दुष्काळ पडला होता, त्यावेळेस क्रशिंग फक्त 3 लाखच झालं. आमच्या कर्मयोगीचा ब्रेक इव्हन पॉईंट हा 7.5 लाख टनाचा आहे. त्याच्या खाली जर गाळप झालं तर त्याच्यामध्ये लॉसेस पडतात. दुसरा प्रॉब्लेम काय झाला आमचा मधल्या काळामध्ये, काही बँकांनी आमचे पुढचे पण ॲडव्हान्सचे पैसे कट करून घेतले. वेळोवेळी आम्ही बऱ्याच वेळा काय प्रस्ताव देतो जे नियमाप्रमाणे असतील ते, त्यावेळेस पण बऱ्याच ठिकाणी अडवलं जायचं. किंबहुना वर्किंग कॅपिटलसाठी लागणारा जो निधी असतो आणि मग हा गॅप तयार झाल्यामुळं आम्हाला केन पेमेंट शेतकऱ्यांचं द्यायला विलंब झाला आणि हे आम्ही वेळोवेळी लोकांना सांगितलं. आणि कशामुळं विलंब झाला हे पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पक्क माहिती आहे. पण आता मात्र आम्ही ह्या सगळ्या अडचणीमधून बाहेर पडलो आता. त्यामुळे आता इथून पुढं निरा भीमा आणि कर्मयोगी दोन्ही कारखान्याच्या बाबतीत आम्ही ठरवलं आहे, काय झालं त्या हरकत, पण कारखानदारी आपली जी आहे ही उत्तम चालली पाहिजे, शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून चालली पाहिजे. आणि जेवढी आमच्यामध्ये शक्ती आहे, जेवढी आमच्यामध्ये राजकीय ताकद आहे, तेवढी आम्ही सगळी लावू आणि हे दोन्ही साखर कारखाने आज आमच्या तालुक्याची आर्थिक संजीवनी आहे. कारण हे 2 कारखाने जर तालुक्याच्या डेव्हलपमेंटमधनं जर क्षणभर बाजूला काढले सांगतो तर काय जे आमच्यावर टीका करतात, मला त्यांना पण एक प्रश्न विचारायचा ह्या माध्यमातून. म्हणजे तुम्ही जरी नाही विचारला प्रश्न, नाही मी त्याच्यावरती येणार आहे. ते थोड्या वेळात मी सांगतो, थोड्या वेळात मी येणार आहे त्याच्यावरती. आपण पहिलं साखर कारखानदारीचं उरकून मग तालुक्यातल्या राजकारणावरती उरकू. मला दोन प्रश्न आहेत. एक तर खाजगी कारखाने आहेत ते चांगले चालतात, सहकारीला नेमकी अडचण काय येते, आणि दुसरी गोष्ट आत्ता कारखानदारी पुढची अडचण काय सहकारी. तुमचा प्रश्न अतिशय व्हॅलिड आहे की खाजगी साखर कारखान्यांना काही फार नियम नाही आहेत. खाजगी कारखान्यांचं कसं आहे, त्यांना वेज बोर्ड नाही, त्यांना कोणाचं बंधन नाही, त्यांना कंपल्सरी कसला पण ऊस गाळलाच पाहिजे असा आदेश कोण काढू शकतं का. उद्याच्याला जळलेला ऊस आहे समजा एक 500 एकर आणि साखर आयुक्तांनी आदेश काढू द्या की हा 500 एकर जळलेला ऊस खाजगी कारखान्याने गाळा म्हणून, हात वर करतील, तुम्ही कोण सांगणार आम्हाला. पण सहकारामध्ये रजिस्ट्रार कोण आहे आमचा, साखर आयुक्त. हा प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम सहकारामध्ये काय, खाजगीमध्ये प्रॉब्लेम काय, खाजगीमध्ये मालक एक आहे,
त्या मालकाच्या मनावर आहे खाजगी कारखाना. तो म्हणला नाही माझ्या गेटमधनं आत यायचं नाही, कोणाची हिंमत आहे जायची. तुम्ही जावा एखाद्या खाजगी कारखान्यात आणि त्याचं शूटिंग दाखवा. तुम्ही परवा आमचं कर्मयोगीचं शूटिंग दाखवलं तुम्ही परवा, मी बघितलं. सहकार्य शेतकऱ्यांचं सहकार्याचं. मग तसं खाजगीचं तुम्ही का दाखवू शकत नाही? तो बी साखर कारखानाच आहे ना. मग ते का शूटिंग करून देत नाही तुम्हाला? मला सांगा, कोणत्या कारखान्यात खाजगीमध्ये आपण आज जाऊन शूटिंग करू शकतो? नाही करू. ते म्हणतात आमची प्रॉपर्टी आहे. हा प्रकार आहे. तिथं एक मालक आहे, तिथं 10,000 मालक आहेत. दुसरी गोष्ट, आम्हाला नियमात बसून काम करावं लागतं. ते कसं करतात मला माहीत नाही, पण आम्हाला मात्र कायद्याच्या बाहेर जाता येत नाही. आम्हाला 25,000पेक्षा जास्त कॅश आम्हाला आमच्या ट्रेजरीमध्ये ठेवता येत नाही. आम्हाला एखादा माणूस आला किंवा मला तुमच्या कारखान्यामध्ये 10 कोटी रुपये डिपॉझिट ठेवायचं आहे, आम्ही नाही घेऊ शकत. घेऊ शकतो का आम्ही म्हणणार त्याचं पॅन कार्ड दे, बँकेतनं पैसे ट्रान्सफर कर, आणि तुझे 10 कोटी आम्ही घेऊ कसे? उद्या आम्हाला ऑडिट आहे, आमचं व्हेरिफिकेशन आहे, आमचं इंटरनल ऑडिट आहे, ते गव्हर्नमेंट करतं आम्हाला ते ऑनलाईन सगळं द्यावं लागतं सगळं. हे खाजगीमध्ये नाही आहे. त्यामुळे ठीक आहे, त्यांचे कसे वर्किंग असतील तो भाग वेगळा. आणि तिथं एक मालक आहे आणि तो तोट्याचा धंदा करणारच नाही. खाजगीवाला तोट्याचा धंदा मुळीच करणार नाही. आम्हाला उठल्यापासून तोट्याचा धंदा करायचा आहे. आम्ही कोणाला नाही म्हणू शकतो. आम्ही एक डेली वेजेसचा माणूस जरी कमी करायचं म्हणलं फॉर एक्झाम्पल, तर अख्खं गाव येतं लगेच आमच्याकडं. का हो, आमचा कारखाना, आम्ही सभासद आहे, ह्याला कसं काय तुम्ही कमी करता? एखादा चुकला कर्मचारी आणि त्याच्यावर कारवाई जरी केली तर दुसऱ्या दिवशी 50 लोक येतात. तसं खाजगीमध्ये जाऊ शकतं का? कुणी जाऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कामगारांचा त्रिपक्षीय करार आहे, की ज्या करारामुळं दरवर्षी महागाई भत्ता वाढला जातो. आता आम्ही नीरा भीमा कारखान्यामध्ये वेज बोर्ड लागू केलं. उदाहरण सांगतो तुम्हाला, फरक कुठं पडतो ते बघा. आमचा दोन्ही कारखान्याचा 180 रुपये टनाला आमचा सॅलरी कॉम्पोनंट आहे आणि खाजगीवाल्यांचा सॅलरी कॉम्पोनंट हा 70 रुपये आहे. 110 रुपये तिथंच टनाला सहज वाढले जातात. पुन्हा ते PF कापतात का? ग्रॅच्युटी देतात का? विम्याचं संरक्षण देतात का? काय माहिती आपल्याला सांगतो. इथं मात्र आम्हाला सगळे नियम आहेत. आम्हाला रिटेन्शन अलाउन्सचा नियम आहे, आम्हाला बोनसचा नियम आहे, आम्हाला त्यांना कुठल्या गोष्टीची हे करता येत नाही. ठीक आहे, ते आपलेच कामगार आहेत, ते काम करतात बिचारे, पण अशी वस्तू तिथे आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की दर 5 वर्षांना आम्हाला निवडणूक आहे. निवडणूक म्हणलं की कुठलंही संचालक मंडळ असेल तर त्याला लोकांसाठी काय निर्णय घ्यावेच लागतात, कारण मताला जायचं आहे मागायला लोकांच्या पुढं. खाजगी वेळेला कशाची निवडणूक आणि काय आहे? त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये 160वरनं सहकाराचा आकडा हा 92वर आला. आता खाजगीचा आकडा हा आता 100पर्यंत गेलेला आहे. आता प्रश्न असा आहे, या उद्योगाच्या बाबतीत खूप विषय पुढे आहेत अजून, पण एकंदरीत मला असं वाटतं की सहकारातली साखर कारखानदारीसुद्धा ही आता आपल्याला प्रोफेशनली आणि व्यवसाय म्हणून चालवावा लागेल आता. पण व्यवसाय म्हणून चालवायला गेलं तर संचालक मंडळ असतं, 21चं बोर्ड असतं, ते डायरेक्टर, चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांनाही त्या गावातली भागातली लोक भेटत असते. ती प्रत्येकाला वाटतं मग संचालकाला सांगितलं हे काम व्हावं, ते काम व्हावं. प्रायव्हेटला नाही ना, प्रायव्हेटला सिंगल ओनर आहे आणि बऱ्याच प्रायव्हेटमध्ये ओनर कोणीच अजून कळलेलं नाही, हे पण तितकंच खरं आहे. पण त्यामुळं विषय असा आहे की कॉपरेटिव्हला हे अडचणी आहेत. आता अमित शाह साहेबांनी सुद्धा आता एक जी नवीन पॉलिसी आणलेली आहे की त्याच्यामध्ये अधिक स्वायत्तता आणि हे जे काही रेग्युलेटिंग ऑथॉरिटी जी आहे ज्याला म्हणतो आपण, म्हणजे रेग्युलेटिंग ऑथॉरिटीमुळं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कंट्रोलमध्ये केल्या जातात. आता काही कारखाने असे क्रशिंग लायसन न घेता सुद्धा कारखाने चालवतात. हे आपण बघितलं आहे की सांगतो तुम्हाला. आता सरकारची तारीख एक ठरलेली असती, ती सुद्धा मानत नाही कोणी. बरं, आम्ही काय करायला गेले की आम्हाला संचालक मंडळ बरखास्त का करून नोटीस येते लगेच सांगतो तुम्हाला. आता ही तुलना कशी करणार तुम्ही? ही तुलना होऊ शकत नाही. आणि म्हणून एक काळ असा आलेला आहे की राज्यातल्या सगळ्या साखर कारखान्याच्या चेअरमन, संचालक मंडळांनी एकत्र बसून आता उद्या आपल्याला स्पर्धा करायची, उद्या आपल्याला व्यवसाय करायचा आहे. हे जे काही पूर्वीच्या 30, 35, 40 वर्षामधले जे नियम असतील, आज आम्ही 15,000 रुपयाचा शेअर जरी
कापून घ्यायचं म्हणलं तर शेतकरी आमच्या अंगावर येतो लगेच. सोसायटीची रक्कम जरी कापायची म्हणलं त्याच्या ऊस बिलातनं, आज मी तुम्हाला सांगतो 50% ऊस खाजगीला का जातो माहिती का? फक्त सोसायटीची वसुली. मग ती सोसायटी वसुली का करत नाहीत? मग त्यांना पण तो नियम पाहिजे ना. ते म्हणतात आम्ही नाही वसूल कोणाची करणार. मग हे पीक कर्ज शेतकऱ्याला जी 0% जी मिळतं हे वसूल कोणी करायचं? फक्त सहकारानंच मागता घेतला आहे का वसूल करायचा? मग त्या गावच्या विकास सोसायट्या कशा जिवंत राहणार? मग आता असं प्रश्न पडतोय की आम्ही वसूल करतो, बरं आम्ही नाही वसूल केले तर ती अमाऊंट आमच्या नावावर डेबिट टाकतात जिल्हा बँक. कारण जिल्हा बँकेचं प्लेज आहे, जिल्हा बँकेचं फ्री सिजनल आहे, जिल्हा बँकेचं शॉर्ट टर्म वर्किंग लोन आहे. मुद्दा एकच आहे की मग पीक कर्ज पण जिल्हा बँकच देते. मग त्या वसूल करून आम्हीच द्यायच्या पैसे. आणि मग ते प्रायव्हेटवाले मात्र म्हणतात नाही. मग शेतकरी म्हणतो तिकडे ऊस घातला की वसूल होत नाही. अशा ह्या सगळ्या इतक्या अडचणी सगळ्या आहेत त्या. आणि मग शेवटी आता गुजरातमध्ये तुम्हाला एक सांगतो, गुजरातमध्ये एक खाजगी कारखाना नाही, सगळे कॉपरेटिव्हमध्ये कारखाने आहेत. मग गुजरातमध्ये सुद्धा अशी पद्धत नाही आहे. आणि आज ठीक आहे, आता आहे ते आहे, त्याला काय आपल्याला आपण तर काही एकटं काय करू शकत नाही त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणताय की हे सगळ्या अडचणी आहेत ज्या तुम्ही आता सांगितलेल्या, परंतु ज्यांचे खाजगी कारखाने आहेत ते देखील राजकीय मंडळी आहेत. ज्यांचे सहकारित बहुसंख्य कारखाने आहेत राजकीय मंडळींच्या ताब्यात आहेत. तुम्ही म्हणताय बसून निर्णय घेतला गेला पाहिजे. आता तुमचं राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, मग आता अडचणी काय येतात आणि पुढची तुमची धोरणं काय असणार? आता अडचणी म्हणजे अशा आहेत की एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. स्वातंत्र्य मिळून आपल्याला 75 वर्षे झाली. 75 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये ऊसाचं क्षेत्र किती वाढलं? 75 वर्षामध्ये म्हणजे 7 दशकामध्ये आपण 10 लाख हेक्टरपर्यंत गेलो. त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राची पर डे गाळप क्षमता ही 5 लाख होती. आज महाराष्ट्राची गाळप क्षमता 10 लाख झाली. म्हणजे रोज 10 लाख टन ऊसाचं गाळप होऊ शकतं, एवढी गाळप क्षमता झाली. आता मग ही गाळपाची क्षमता ही कशाच्या आधारे वाढल्या गेली? कॉपरेटिव्हमध्ये असो नाही तर खाजगीमध्ये असो. ह्याचा कधी रजिस्ट्रार म्हणून साखर आयुक्तांनी कधी विचार केला का? सहकार खातं म्हणून ह्याचा कधी विचार केला का? ज्यावेळेस माझ्याकडे सहकार खातं होतं त्यावेळेस मी हा विषय एकदा कॅबिनेटसमोर आणला होता की धोरण ठरवावं लागेल आपल्याला की महाराष्ट्रामध्ये ऊसाचं क्षेत्र, ऊसाला पाणी जास्त लागतं आणि साखर उद्योगाला रॉ मटेरियल फक्त ऊसच आहे. मग हे ऊसाचं क्षेत्र जर वाढणार नसेल महाराष्ट्रामध्ये तर ह्या कॅपॅसिटीज कशाला वाढवतो आहे आपण? आणि ह्या कॅपॅसिटी वाढवून ज्याच्याकडे भांडवल आहे ती करेल 20,000 आणि 30,000चा हो. पण असे 5 कारखाने जर 2,500 टनाचे जर 100 किलोमीटरमध्ये व्यवस्थित चालत असतील आणि तिथं जर एक कारखाना 20,000 टनाचा वाढला तर ते 5च्या 5 अडचणीत येणार आहेत. म्हणजे अडचणीत येणारे सहकारीच आज तर सहकारीच आहेत आणि जर असंच राहिलं तर भविष्यामध्ये खाजगीसुद्धा अडचणीत येतील. ठीक आहे, माझ्याकडे भांडवल आहे म्हणून मी 500 कोटी गुंतवले, ऊस कुठनं आणणार आहे? मला सांगा. महाराष्ट्रामध्ये किंवा आता कर्मयोगी निरा भीमा, माझं चॅलेंज आहे, आव्हान आहे माझं, मी ऑन रेकॉर्ड बोलतो आहे. कोणत्या खाजगीवाल्यांनी ऊस वाढवला? कुणी पाण्याचं व्यवस्थापन केलं? कुणी सबस्टेशन दिले? कुणी एखादा शेतकऱ्याचा जळलेला ट्रान्सफॉर्मर उभा करून दिला? कुणी बंधारे अडवले? कुणी बारमाही पाणी दिलं? कुणी पाणी परवानगी आणून दिल्या? आज हा जो वाढलेला ऊस आहे हा कोणामुळे वाढला? हा सहकारामुळे वाढला. आणि मग आयता वाढलेला ऊस आम्ही घेऊन जाणार. ठीक आहे, आता तो काय मुक्त आहे, अर्थव्यवस्था आहे. पण हे कुणी केलं? आता मध्ये आमच्याकडं भीमा नदीला पाणीच नव्हतं, नेरा नदीलाही पाणीच नव्हतं. आपण बघता रोज सांगतो. शेटपळ तलावात पाणी नव्हतं. मग ही पाणी सोडल्यामुळं कोणी गेलं मागणी करायला? आला कुठला खाजगी कारखान्याचा एखादा मालक, नाही बाबा पाणी सोडा, इथे एक सबस्टेशन द्या. ते फक्त मुळी टाकली की चांगला ऊस कुठे आहे ते बघणार. आणि मग तेवढ्यापुरता शेतकरी बी काय, आता शेतकऱ्याचा बी काय दोष नाही हो. त्याचा काय दोष नाही शेतकऱ्याचा. मी शेतकऱ्याला मुळीच दोष देत नाही, सभासदाला दोष देत नाही. ही सिस्टीम बदलणार आहे का नाही? आणि म्हणून एकंदरीत साखर उद्योगाच्या बाबतीमध्ये विचारमंथन होण्याची आवश्यकता आहे. रॉ मटेरियल आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहे? आज कर्नाटक आणि महाराष्ट्र, कर्नाटकमधला साखर उद्योग 90 दिवसावर आला आहे. महाराष्ट्रातला साखर उद्योग 100 दिवसावर आला आहे.
जे 200 दिवस कारखाने चालायचे. मग आता मला सांगा 365 दिवसामध्ये जर 90 दिवस जर इंडस्ट्री चालणार असेल तर राहिलेल्या 275 दिवसामध्ये करायचं काय? म्हणजे हे प्रश्न इतके गंभीर आहेत सगळे सांगतो, आणि ह्याच्यावर कुठंतरी मार्ग काढावा लागणार आहे. आणि मग ह्याचा पर्याय काय होणार आहे? मग एक आता 160चा आकडा 92वर आला. उद्याच्या 5-10 वर्षामध्ये 92चा आकडा आणखीन खाली येईल. आणि ह्याचा अर्थ असा नाही खाजगीवालेसुद्धा बंद पडतील, असं काय मानायचे कारण नाही की खाजगीवालेसुद्धा फार टिकून राहतील म्हणून सांगतो. कारण मूळ प्रश्न या महाराष्ट्रामधला हा रॉ मटेरियलचा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला शेतकरी विचार करतो आहे, आता मला केळीला दर चांगला मिळतो आहे, मला पेरूला दर चांगला मिळतो आहे, मला डाळिंबाला दर चांगला मिळतो आहे, आणि मग मी ऊस कशासाठी करू? पुन्हा ऊसाची ही पाण्याची लाईटची अशी परिस्थिती असते. त्यामुळं एकंदरीत आता मी साखर संघाच्या डायरेक्टर बोर्डावर आहे. आता काल आमची परवा 3 कारखान्यांची परचेस मीटिंग झाली, स्टेट लेवल परचेस मीटिंग. मी प्रश्न विचारला चेअरमनला मीटिंगमध्ये सुद्धा, नाव सांगत नाही तुम्हाला. अरे वा म्हणलं, तुम्ही एवढं एक्सपान्शन करताय, ऊस किती आहे सांगा बरं. मग ही कशा करता 10,000 आणि 12,000 आणि 15,000 टन करायला लागला आहे? कोण 5 लाख लिटरची डिस्टिलरी करते, कोण 4 लाख लिटरची डिस्टिलरी करते. अरे डिस्टिलरीला सुद्धा मोलेसिसच लागणार आहे ना. म्हणजे तुमचं थोडक्यात असं म्हणणं आहे का की ह्याला बंधनं घातली पाहिजेत, एवढं केलं पाहिजे किंवा एवढंच क्रशिंग केलं पाहिजे, जेणेकरून सगळ्या सहकारी संस्था तुटतील आणि खाजगी पण चालेल. कारण क्षेत्र आहे ते मर्यादितच आहे, ते काय वाढणार नाही. क्रशिंग वाढते, त्याची कॅपॅसिटी वाढते. मग तुमचं असं म्हणणं आहे काय करण्यासारखं? याच्या संदर्भामधलं एक सर्वांकष धोरण असलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये इस्मा असेल, राज्य सहकारी साखर संघ असेल, विस्मा असेल, किंवा नॅशनल लेवलचं कोऑपरेटिव्ह शुगर फेडरेशन असेल, या सगळ्यांना सरकारने एकत्रित बसवलं पाहिजे. दोन्ही सरकारने, महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने सुद्धा. आणि ह्याच्याबद्दलची एक सर्वांकष, एक व्यापक पॉलिसी काढावी लागेल, ह्याची एक श्वेतपत्रिका काढावी लागेल, आणि कुठल्या गोष्टी कुठपर्यंत न्यायच्या. आज अशी परिस्थिती आहे, तुम्ही जर असं वाढवत गेला, त्या डिस्टिलरीला पाणी आणणार आहे कुठनं? उद्या इथेनॉलच्या प्रोजेक्टला ह्याला लागणारं रॉ मटेरियल कुठनं आणणार आहे तुम्ही? ठीक आहे, भांडवल उभा करू शकतो आपण बँकाकडून. आता 2 लाख कोटीचं इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम केंद्राने आणली, त्याच्यामध्ये इथेनॉल आणि कोजन एक्सपान्शनला गव्हर्नमेंट 6% सवलत देतं आहे. ठीक आहे, राष्ट्रीयकृत बँका देतील, पण रॉ मटेरियलचं करणार काय? आणि म्हणून आज वेळ आलेली आहे महाराष्ट्रामध्ये की साखर उद्योग हा रॉ मटेरियलवर चालतो. सुदैवानं इतक्या चांगल्या पॉलिसीज आता आल्यात केंद्र सरकारच्या, पण रॉ मटेरियलच जर नसेल आपल्याकडं तर हा उद्योगचं भविष्य काय राहणार आहे? आता तुम्ही या संदर्भात अमित शहांशी काय पत्रव्यवहार करताय का, किंवा तुमची कशा पद्धतीने तुम्ही स्वतः प्रयत्न करताय या बाबतीत? नाही, एकतर पहिल्यांदा मी अमित शहा साहेबांचं मनापासून अभिनंदन करणार आहे, ते ह्या देशाचे पहिले सहकार मंत्री झाले की ज्याला स्वतंत्र मंत्रालय मिळालं, आणि ते सुद्धा होम मिनिस्टरकडे मिळालं. त्यामुळं एक धाडशी आणि कणखर मंत्री ज्याला म्हणतो आपण, तो ह्या विभागाला मिळाला. अनेक वर्षाचे प्रलंबित निर्णय, अगदी शॉर्टमध्ये सांगायचं म्हणलं तर इन्कम टॅक्सचा निर्णय, आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 15 ते 16 कोटी रुपये वर्गणी दिली सगळ्या कारखान्यांनी मिळून त्या कोर्टासाठी, त्या वकिलाला. तरी पण आम्हाला कधी निर्णय तो झाला नाही. पण अमित शहानी 2016ला मोदींनी एक पहिली अमेंडमेंट आणली, आणि तिथून पुढे इन्कम टॅक्स रद्द केला. पण त्याच्या पाठीमागचा जो इन्कम टॅक्स होता तो 10,000 कोटी प्लस इंटरेस्ट, पॅनल इंटरेस्ट जर बघितलं तर ते 35,000 कोटीपर्यंत जाते, तो माफ झाला. एक MSPचा कन्सेप्ट आला. FRPच्या कायद्यामध्येच MSP होती. मोदी सरकारने काही वेगळं काही नवीन निर्णय नाही घेतला. जो FRPचा कायदा झाला मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना, तर त्या काळामध्ये MSPचा त्याच्यात प्रोव्हिजन होती, म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस ऑफ द शुगर, ती ह्यांनी आणल्यामुळं मार्केट स्टेबल झालं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम 2 लाख कोटीची आणली 6% सहकारी साखर कारखानदारीसाठी, त्यातून तुम्ही इथेनॉलची कॅपॅसिटी वाढवा. 600 कोटी लिटरचं टेंडर, 600 कोटी लिटर इथेनॉलचं निघालं. आता युक्रेनची लढाई झाली, तिथं क्रूड ऑइलचा प्रॉब्लेम झाला. आता काल परवा इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे जे युद्ध चाललं आहे, ह्याचा परिणाम क्रूड ऑइल होणारच आहे. त्याला इथेनॉल हा एक पर्याय आहे सांगतो, ग्रीन फ्युल एनर्जी. तर ही एक पॉलिसी आणली, इथेनॉलच्या किमती वाढवल्या, आणि त्याचबरोबर
गेल्या वर्षी साखरेला एक्सपोर्टला 2 वर्ष झालं देशाच्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये 2 वर्षामध्ये एवढी साखर आपण एक्सपोर्ट केली तेवढी मागं कधीच झाली नाही. त्याचा परिणाम असा झाला, आपल्याला मेक्सिकोचं मार्केट मिळालं, आपल्याला इंडोनेशियाचं मार्केट मिळालं, आपल्याला इराकचं मार्केट मिळालं, आपल्याला दुबईचं मार्केट मिळालं आणि बाकीच्या कंट्रीजमध्ये तर आपली नेटवर्किंग तयार झालं, परकीय चलन आपल्याकडे उपलब्ध झालं. म्हणजे असे इतके धाडशी निर्णय त्यांनी घेतले. आता परवा मोलॅशिसवर 28% GST होता. आम्ही अमित शाह साहेबांना एक निवेदन दिलं, देवेंद्र फडणवीस आम्ही गेलो, एक निवेदन दिलं आणि अमित शाह साहेबांनी फायनान्स मिनिस्टरला एक पत्र लिहिलं. त्याचा परिणाम असा झाला, 28% GSTचं 5%वर आली. मागच्या आठवड्यात सर्क्युलर निघालं. म्हणजे आज आमचे 23% GST आमचा वाचला ना, आमचा म्हणजे शेतकऱ्यांचा वाचला. तर असे जे निर्णय आहेत सांगतो की जे निर्णय मोठ्या प्रमाणामध्ये आज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून झालेले आहेत. आता आम्ही 2 गोष्टीची या ठिकाणी आता आम्ही प्रामुख्याने मागणी केली की देशामध्ये 5 कोटी शेतकरी हा ऊस पिकवणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये 35 लाख शेतकरी हा ऊस पिकवणार आहे. महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख कामगार साखर कारखान्यामध्ये काम करतात. 60,000 कोटीचा टर्नओव्हर महाराष्ट्राचा आहे. देशाचा किती मला माझ्याकडे आकडा नाही. पण आत्ता आमची मागणी अशी आहे की 3100 रुपये जी MSP आहे, साखरेचे भाव वाढायला लागलेत. आता आमची मागणी अशी आहे की 3600 रुपये तरी किमान MSP करावी. तसा पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे. माननीय अमित शाह साहेबांना पण आम्ही भेटलो. पुढच्या आठवड्यामध्ये परत एकदा आम्ही त्यांना भेटायला जाणार आहे. ही आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आमची अशी आहे की आता डिझेल पेट्रोलच्या किमती आता ह्या क्रूड ऑइलमुळे कदाचित वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आपल्याला ते सगळं आयातच करावं लागतं सगळं. आमचं म्हणणं असं आहे की 7 ते 8 रुपये सिरपच्या इथेनॉलचा दर वाढवावा, BHEVच्या इथेनॉलचा दर वाढवावा आणि मोलॅशिसच्या इथेनॉलचा दर वाढवावा, अशी एक मागणी आम्ही त्या माध्यमातून दिली. काल आमची एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली. मी पण त्या मिटिंगला हजर होतो. मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांनी ती कालची VC घेतली होती. उद्याच्या 16 तारखेला पण एक VC होणार आहे आणि कदाचित नेक्स्ट वीकमध्ये आम्ही त्यांची वेळ मागितलेली, वेळ मिळेल तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडू. आता ह्या वर्षीचा सीझन शॉर्ट होणार आहे. साखरेची उत्पादकता किती होईल याचा अंदाज आज तरी काही सांगता येत नाही. पण एकंदरीत उद्या आता 18 तारखेला मंत्री समितीची बैठक आहे ह्याला मुंबईला. त्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये इथली बऱ्याचशा गोष्टीवरती चर्चा होईल. पण एकंदरीत या देशातला आणि महाराष्ट्रातला जर साखर उद्योग, मग तो सहकारातला असू द्या नाही तर खाजगीमधला असू द्या, तो जर टिकवायचा असेल आपल्याला तर ह्याच्यावर एक व्यापक पॉलिसी करावीच लागेल आपल्याला आणि तरच हा उद्योग टिकणार आहे. नाहीतर एक साखर कारखाना जर बंद पडला, मग तो सहकारातला असू द्या नाही तर खाजगीमधला असू द्या, तिथं नॅशनल लॉस 200-400 कोटीचा होतो. तिथल्या कामगारांचा प्रश्न होतो, तिथल्या पगाराचा प्रश्न होतो, तिथल्या प्रॉव्हिडंट फंडाचा प्रश्न होतो आणि त्या भागातल्या लोकांना असं वाटतं की आता आम्हाला कोणी वालीच राहिलेलं नाही. ही वस्तू तिथे आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि हा उद्योग असा आहे, हा जास्तीत जास्त रेव्हेन्यू हा गव्हर्नमेंटला देतो. आज आम्ही 195 रुपये 105 रुपये किंवा 130 रुपये हा GST आम्ही 5% भरतो साखर विक्रीवरती. उद्या जर 3500 रुपये साखर झाली तर जवळजवळ 130-140 रुपये आम्हाला GST भरावा लागतो. हां, त्याचा सेटनीट किंवा त्याचा रिफंड आम्हाला मिळत नाही, कारण आम्ही जर काय नाही परचेस केलं तर तो रिफंड मिळत नाही आम्हाला. मग तो गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये जातो. तर आमचं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा साधक बाधक विचार करावा. येणाऱ्या भविष्यामध्ये एक्सपान्शन किती करावं, काय करावं ह्याचं पण धोरण असलं पाहिजे ना. तर ह्या सगळ्याच गोष्टी एकत्रित करून एक सर्वंकष अशा प्रकारची जर पॉलिसी केली. बरं, हा उद्योग एका सीझन पुरता नाही आहे. ऊसाचा दर प्रश्न एका सीझन पुरता नाही, ॲडव्हान्सचा प्रश्न एका सीझन पुरता नाही आहे. हा दरवर्षी चालणारं सायकल आहे सांगतो हा. आणि म्हणून व्याजामध्ये काही सवलती दिल्या पाहिजे. आज आमचं उदाहरण सांगतो तुम्हाला. कर्ज काढलं की आम्हाला नाही म्हणलं तरी 300, 350, 400 रुपये टनाला आम्हाला व्याज बसते. हे खाजगीवाल्याला बसत नाही हो, कारण त्याला भांडवल उभा करायला त्याला मार्ग वेगळे आहेत. आम्ही कसं भांडवल उभा करणार सांगा. हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. म्हणून एक धोरण ठरवावं आणि ह्यातून शेवटी खाजगी असो नाही तर कॉपरेटिव्ह असो, शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे.
त्याला 2 पैसे अधिक कसे मिळतील. आम्ही पण शेतकरीच आहोत ना. त्याबद्दलची पॉलिसी करण्याची गरज आहे आणि ती पॉलिसी करताना सगळ्याला विश्वासात घेऊन करावं असं माझं मत आहे. शेवटाकडे येऊयात, आपण राजकारणाकडे जाऊयात. सध्या राजकीय परिस्थिती बदललेली आहे. कसं बघता या राजकीय परिस्थितीकडे? 2019 साली तुम्हाला तिकीट दिलं नाही म्हणून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. आत्ता देखील आत्ताच्या स्थितीला तरी हीच परिस्थिती आहे. नाही, आत्ता परिस्थिती अशी आहे की मी भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो. माननीय देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा, बावनकुळे आणि केंद्रामध्ये अमित शाह साहेब आणि मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही 2019ला भाजपमध्ये प्रवेश केला. आणि मला खात्री आहे की हे आमचे नेते मंडळी जे आहेत ते ज्या काही कोणाकोणाच्या मनामध्ये शंका कुशंका आहेत या सगळ्याचं उत्तर त्यांनी शोधलेलं आहे. त्यामुळे त्याची काही फार चिंता करायची गरज असं वाटत नाही. एक दुसरा भाग असा आहे की आमचं जे सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं ते सरकार 170 आमदारांचं सरकार आहे. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब. आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला की आपल्याला अजून 30-35 आमदारांचं समर्थन घ्यायचं आहे. आता एखादा गट जर आम्हाला समर्थनच देणार असेल तर राजकारणामध्ये कोण नाही म्हणणार आहे. मग कदाचित आमची आमचा संख्या 170वरून 200 गेली. आता आमचं 200चं सरकार आहे, 200 आमदारांचं. त्यामुळं हे जे काही निर्णय होतात किंवा झालेले आहेत ह्याच्यावर त्यांनी सगळ्या गोष्टीचं आकलन करून हे निर्णय घेतलेले आहेत. आणि आम्हाला आमच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलं की तुमचे सगळ्याचे राजकीय जे इश्यूज आहेत किंवा तुमची राजकीय तुमची सगळ्याची जी गणित आहेत ती संरक्षित ठेवूनच आम्ही हे निर्णय केलेले आहेत. ते एका वाक्यात सगळं आलं. ते शेवटचा प्रश्न अगदी थोडक्यात सांगा. आत्ताचे तुमचे विद्यमान विरोधक दत्तात्रय भरणे ते अजित पवार गटात आलेले आहेत, तुमच्या सरकारमध्ये सामील. ते सातत्याने एकच प्रश्न विचारतात, 19 वर्ष मंत्रिपद होतं, तुम्ही काय केलं? तालुक्यासाठी काय केलं? आज माझ्यामुळं ते लोकांच्यात फिरतात किंवा ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी लोकात कधी मिसळलेच नाहीत पण ते माझ्यामुळं मिसळायला लागले. असं आहे की आम्ही 19-20 वर्षे काय केलं हे त्यांना 2009ला जाणवलं असेल ना. जर आम्ही काहीच केलं नसतं तर 2009ला त्यांना लोकांनी पाडलं असतं का? एक. दुसरा मुद्दा असा आहे की मागच्या 2019च्या निवडणुकीला फरक किती आहे? लोकशाहीमध्ये ह्या इंदापूर तालुक्यामध्ये आज 4-4, 5-5 पिढ्यापासून आम्ही काम करतो आहे. आज मी 9 वर्ष झालं कोणत्या पदावर नाही. मी कुठल्या पदावर नाही. मग ह्यांना माझी भीती का वाटते एवढी? आता इथले जे लोकप्रतिनिधी आहेत आता ते तर आमच्या सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे आता त्यांनी या सरकारमधले जे प्रमुख घटक आहेत भारतीय जनता पक्ष, ज्या भारतीय जनता पक्षाच्या संमतीनं भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या संमतीनं त्यांना सत्तेमध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे इथून पुढं त्यांना माझा एक सल्ला आहे की अशी कुठलीही वक्तव्य करताना अगोदर आपल्या नेत्यांचा सल्ला घेऊन मग वक्तव्य करावीत. आणि राहिला प्रश्न आम्ही काय काम केलं, आता आम्ही काय काम केलं हे लोकांच्या समोर आहे. ठीक आहे, 2 निवडणुकीला आम्ही कमी पडलो, त्याची कारणं वेगळी असतील, पण ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही काहीच केलं नाही म्हणून. या तालुक्यामध्ये आज आम्ही 8 ते 10 हजार लोकांचे संसार प्रपंच उभा केले. ह्या तालुक्यामध्ये सहकार्याचं जाळं निर्माण केलं. ह्या तालुक्यामध्ये दुधाचा व्यवसाय आम्ही वाढवला. ह्या तालुक्यामध्ये बागायत शेती करण्याचा प्रयत्न आम्ही केला. ह्या तालुक्यामध्ये 4 गावाच्या मागे एक सबस्टेशन उभा केलं. हां, आता त्यांची एवढी रस्त्याची कामं मी केली नसतील, कारण तो माझा हातखंडा नाही. म्हणजे रस्त्याची कामं मंजूर कशी करायची, टेंडर कशी काढायची, टेंडर कोणाला द्यायचं, त्या रस्त्याचं इस्टिमेट किती करायचं, त्यानंतर मग ते काम सबमिट करून कोणाला द्यायचं, काय करायचं. आता हे असल्या गोष्टी काय मला नाही जमल्या बाबा. मी ह्याच्यात म्हणजे अशिक्षित आहे. कदाचित त्यात ते एक्सपर्ट असतील. पण मला एक वाटतं की त्यांनी एवढे रस्त्याची कामं केलेत, 2024ला फिरताना कळलं ना आपल्याला. म्हणजे त्या उत्तम रस्त्यावरनं आम्हाला प्रचार करायचा आहे. ती जी रस्त्याची जी कामं झाली आहेत ना, उत्तम क्वालिटीची कामं झाली आहेत, त्या रस्त्याने अगदी अलगद सगळे कार्यकर्ते सगळे आरामशीर गावागावात प्रचार करतील.
आणि मग त्यावेळेस ठरवू. खूप खूप धन्यवाद. तर हे होते हर्षवर्धन पाटील, ज्यांनी एकंदरीत साखर कारखान्याबद्दल भाष्य केले आणि जे कायदे होते त्याच्यावरती आता पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे, पुन्हा एकदा धोरण ठरवण्याची वेळ आली असं हर्षवर्धन पाटील म्हणतात. कॅमेरामन सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.